The fifth topic of our science 1 as acid, base and salt. In this topic we are going to study the Arrhenius theory, which is also based on which gives us the idea about the concept of acid and bases, also the concentration of acids or base and pH of solution, also pH of acid and base, as well as study of some salt. So likewise in this topic we are going to study about the acids, bases and salts. But before going in the details of this topic, I would like to focus on some part which is given, the examples which are given in your textbook on page number 58. So you can please refer those examples. In our day-to-day life, we have the examples of the fruit like lemon, then milk, some substances which are there like an alum, which are having this taste, what we can call it as a bitter and sour. म्हणजेच काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे पदार्थ असतात की ज्यांची चव आपल्याला आंबट किंवा तुरट अशी लागते. जसं आपण बघितलं की आपल्याकडे लिंबू जे असतं ते आपण आंबटसर असतं, आवळा आहे, तुरटी आहे, ह्याची चव जरी आहे ती आपल्याला तुरटसर लागते. आणि स्टील सो फार in the previous standard we learn about the identification of acid and base by using litmus paper. आपण पूर्वीच्या काही पाठांमध्ये किंवा काही इयत्तेमध्ये असं बघितलं होतं की ॲसिड आणि बेस याची जर ओळख करायची असेल, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द ॲसिड or base, to identify the acid or base, we use litmus paper. Still so far we use it, but here in this topic we are going to study to find out the acid or base by another indicator called as pH paper. हा जसा लिटमस पेपर असतो त्याच पद्धतीने आपल्याला या पाठामध्ये pH पेपर म्हणजे काय शिकायचं आहे. याला आपण इंडिकेटर असं म्हटलेलं आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंडिकेटर? टू आयडेंटिफाय. या इंडिकेटरचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की टू आयडेंटिफाय म्हणजेच टू आयडेंटिफाय द ॲसिड और बेस. Still so far we use litmus paper. Now in this topic we are going to focus on pH paper. पुढे आपला जसा जसा टॉपिक जाईल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की जसा लिटमस पेपर होता तसाच आता pH पेपर पण असतो. परंतु हा सर्व धडा, हे सर्व प्रकरण शिकण्यापूर्वी आपल्याला काही बाबी ज्या आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो त्याचा सुद्धा आपल्याला थोडासा पाठपुरावा करणं भाग आहे, त्याचा आपल्याला रिव्हिजन करणं भाग आहे, त्याचं रिकॅपिच्युलेशन करणं भाग आहे. आता ते करण्यासाठी आपण सायमल्टेनियसली हा जो आपला चार्ट दिलेला आहे पान नंबर 58 वर तो पण आपण वापरणार आहोत. आणि त्याच्यावरून तुम्हाला काही ज्या कन्सेप्ट आहेत, the concept which we learned in the previous part of the or previous topic, in the previous topic, last part of the previous topic is radicals. तर मागच्या पाठामध्ये तुम्ही रॅडिकल म्हणजे काय हा भाग आपण बघितलेला आहे. what is mean by the radical that we learned in the previous chapter. So acidic radical and basic radical. So simply for our understanding we learn that acidic radicals are H plus radicals and basic radicals are H plus radicals, and or we can say the ions which are shown with the positive, those are called as cations and those are called as identified as an acid. तर या प्रत्येक चार्ट मध्ये जे काही उदाहरणं दिलेली आहेत त्याच्या उदाहरणावरून आपण त्याच्यामध्ये असलेले बेसिक रॅडिकल आणि ॲसिडिक रॅडिकल यांचा शोध घेणार आहोत. तर बघा हे जे HNO3 आहे, तुम्ही इफ यू कॅन वॉन्ट टू राईट डाऊन दिस इन युअर टेक्स्टबुक, प्लीज note down this name of the substances or chemicals, better to say. तर हा जो HNO3 आहे याच्यामध्ये नायट्रिक आम्ल, याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की दिस इज H plus and NO3 minus. Now look here, this is containing H plus ions, so it is an acid. हे आपण मागच्या पण म्हणजे मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितलेलं आहे.
आता आहे HBr, जसं HCl आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, जसं हायड्रोजन ब्रोमाइड आहे तसंच, सॉरी क्लोराईड आहे तसंच हे हायड्रोजन ब्रोमाइड आहे, याच्यामध्ये Br मायनस. म्हणजे ज्या ठिकाणी H प्लस आयन्स आले तो पदार्थ आपण काय म्हटलेलं आहे, ॲसिड. बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की फिल इन द कॉलम्स इन द पार्ट ऑफ द फॉलोइंग टेबल. म्हणजे या टेबलमध्ये आपल्याला जे जे काही रिकामा पार्ट आहे तो सगळा भरून काढायचा. नाव मी तुम्हाला तोंडी सांगतोच आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. चार्ट हा पेन्सिलने भरायचा आहे. आता इथे H2SO4 हे सगळ्यांना माहिती आहे की हे सल्फ्युरिक आम्ल आहे. दिस इज कॉल्ड एज सल्फ्युरिक ॲसिड. नाव सी हिअर, इथं H प्लस बट हिअर SO4 minus and minus. So here to fulfill these two negative signs or two negative ions you required two positive, but rather than taking here plus we can take the 2H plus ions. So here you will get like this. म्हणजे हा प्लस प्लस टाकण्याच्या ऐवजी आपण काय करत असतो, हा प्लस टाकण्याच्या ऐवजी आपण इथे 2 लिहित असतो. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की इथे किती हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन आहेत. इथे फॉर्म्युल्यामध्ये बघा H2SO4 हे आपण लिहित नाही, त्याच्याऐवजी आपण काय लिहिलेलं आहे, इथे 2 टाकलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा काय आलेलं आहे, H प्लस आयन्स आलेत. म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिड. नाव हिअर दिस H3BO3 इज अ बोरिक ॲसिड. सर्वजण आता लॉकडाऊनमध्ये थोडेसे कंटाळले असतील तर बऱ्याच जणांनी आपल्या घरी कॅरम खेळलेला असेल. त्या कॅरम खेळत असताना आपण बोरिक पावडर वापरत होतो. तर हे जे काही H3BO3 आहे ही आहे बोरिक ॲसिड. आता याच्यामध्ये हायड्रोजन आहे पुन्हा आणि इथे BO3 आहे, म्हणजे इथे पुन्हा H प्लस आलं. आता तुमच्या लक्षात आलं की किती इथे पॉझिटिव्ह पाहिजेत, 3. म्हणून इथे किती घेणार आपण, 3. इथे किती आहेत, 1, 2 and 3. सो इट इज अगेन ॲसिड. हे पण काय आहे, ॲसिड आहे. आता इथपर्यंत आपण बघितलं की ऑल दीज आर कंटेनिंग H प्लस आयन्स 1, 2, 3, 4 and 5. दिस सबस्टन्सेस containing H plus ions and hence they are called as acid. याला आपण काय म्हटलेलं आहे, acid म्हटलेलं. all they are acid. Now if we will go further in the next part of the chart, here you can observe that you will see Na plus and OH minus. जर नीट काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या आता लक्षात येईल की इथे प्रत्येक ठिकाणी OH minus हा पार्ट येतोय. This indicating us hydroxyl group OH minus and it is called as base. आता KOH आहे बघा, KOH मध्ये सुद्धा K plus OH minus, again it is a base. If we go further, calcium. आता कॅल्शियमवर आपल्याला माहिती किती चार्ज असतो, +2 असतो. आपण लास्ट टॉपिकमध्ये हे बघितलेले. व्हॉट इज दिस +2 इंडिकेट, इट इंडिकेट दॅट दिस इज रेडी टू डोनेट द 2 इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स the outermost orbit is fulfilled by donating 2 electrons. So here you will get 2 positive charge on Ca. आणि म्हणून OH वर 1 मायनस असतो. मग इथे किती घ्यावं लागतील आपल्याला, 2 घ्यायचे. मग 2 OH मायनस लिहिण्याची जी पद्धत असते त्याला म्हणायचं OH taken twice. Method is like this again. So it is called as a base. याला पण आपल्याला काय म्हणावं लागेल, this compound is base. Now this NH4 plus and OH minus, again it is a base. Now if you observe this carefully, all these compound containing OH minus ions in one of the part of it, so we can call them as a base. आपण त्यांना काय म्हणत असतो, बेस म्हणत असतो. या सगळ्यांमध्ये कोणता पार्ट आपण कॉमन बघितला, OH minus. So it is a base. Now after this, some elements, or sorry better, some compound they possesses H plus and some compound they possesses OH minus. Now here afterwards there are some substances which neither having hydrogen nor having hydroxyl. आता बघा पुढे जे आहे NaCl, जे आपल्याला नावामध्येच माहिती की आपण याला कॉमन सॉल्ट असं म्हणतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याचं नाव आहे सोडियम
क्लोराईड. सोडियम क्लोराईड ह्याचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. विदाऊट सॉल्ट वी कॅनॉट एबल टू ईट द फूड रेग्युलरली. जर दैनंदिन जीवनात मीठ नसेल तर आपलं अन्न बेचव होतं, आपण ते रोज खाऊ शकत नाहीत. मग हा जो पदार्थ आहे, हे जे केमिकल आहे, याच्यामध्ये Na+ आणि Cl- आहे. म्हणजे दे डझंट कंटेन नायदर H+ नॉर OH-. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन प्लस पण नाहीत आणि हायड्रॉक्सिल मायनस पण नाहीत. मग हे काय आहे, तर इट इज अ सॉल्ट. हा काय प्रकार असतो, याला म्हणायचं सॉल्ट. तसंच इथे कॅल्शियम आणि इथे नायट्रेट Ca++NO3-. आता इथे 2 घेतलेलं आहे म्हणजे इथं NO3 टेकन ट्वाइस अँड दिस इज अगेन अ सॉल्ट. नाव K2SO4 पोटॅशियम सल्फेट. आता इथे फुलफिल करण्यासाठी आपल्याला बघावं लागेल, याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. अगेन इट इज अ सॉल्ट, कारण याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन पण नाही आणि OH पण नाही आहे. कॅल्शियम क्लोराईड Ca++ अँड हिअर यू कॅन गेट Cl2 म्हणजे 2 क्लोरीन आहेत मायनस. सो हिअर इट इज अगेन सॉल्ट. हे आता मायनस मी का बरं लिहिले लक्षात घ्या. हे जे आहे ना, हे मायनस, हे मी इथे 2 घेतल्यामुळे दिलं, तर तुम्हाला म्हणजे लक्षात आलं असेल तर याला लिहायची गरज नाही. सो यू कॅन राईट इट ॲज अ 2Cl-. नाव NH4 टेकन ट्वाइस. आता SO4 बघा, आता NH4 वर 1 चार्ज आहे. बी केअरफुल हिअर. NH4+ how many NH4? 2. Why? Because SO4 is having 2 negative. So it is a salt. हे काय आहे, सॉल्ट आहे. तर आपल्या असं लक्षात आलं असेल की हे जे शेवटचे जे काही कंपाऊंड्स आहेत 1, 2, 3, 4, 5 याच्यामध्ये कुठेही H+ नाही आणि OH- नाही, म्हणून हे काय आहेत, सॉल्ट आहेत. मग आता ह्या चार्टवरून आपल्याला असं लक्षात येईल की देर आर सम केमिकल्स विच आर ॲसिड, which some are base and some are salts. So now before going to the classification and how they are to be identified as acid, base and salt, here we have to focus something on the what we can say the ionic compounds, concept of ionic compound. But before going in the concept of ionic compound, whatever we learned about these compounds in the previous chapter, that we would like to focus. So here the compound with ionic bonds, बघा तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये पान नंबर 56 वर हे शिकलेलं आहात. थोडंसं 56 किंवा 55 असेल, थोडंसं त्याला रिवाइड करूयात आणि मग आपण आयोनिक कंपाऊंड्स किंवा त्यांच्या बॉन्ड्सकडे जाऊयात. कंपाऊंड्स विथ आयोनिक बॉन्ड्स हॅव 2 कन्स्टिट्युएंट्स. आत्ताच आपण बघितलं की त्याच्यामध्ये काय असतं, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्ट and anion, those are called as negatively charged particles, or better we can say negatively charged ion. They take part independently in chemical reactions and therefore they are called as रॅडिकल्स. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मागच्या चॅप्टरमध्ये तुम्ही सिंपल रॅडिकल्स आणि कंपाऊंड रॅडिकल. आता सिंपल रॅडिकल म्हणलं तर Na+ आहे, CO आपण H+ शिकलो, OH- शिकलो. कंपाऊंड रॅडिकल म्हणलं तर NH3 आहे, SO4- आहे. हे सगळे जे आहेत हे सल्फेट आहे, हा अमोनियम आहे. सो दीज आर कॉल्ड ॲज दी सिंपल रॅडिकल्स अँड दोज आर सिंपल रॅडिकल्स. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट असतो त्याला आपण सिंपल रॅडिकल म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त रॅडिकल्स असतील त्यांना आपण कंपाऊंड रॅडिकल म्हणतो. तर ही रॅडिकलची कन्सेप्ट आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. ती आपल्याला याच्यासाठी आवश्यक आहे. कॅटॅनिक रॅडिकल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज बेसिक रॅडिकल्स. कॅटॅनिक रॅडिकल्स म्हणजे आता आपण म्हणलं की ज्याच्यामध्ये प्लस असतं. तुम्ही आधीच्या चार्टमध्ये जर बघितलं तर बेसिक रॅडिकल्स आणि आयनिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल्स इंडिकेट करताना H+ जे होते सगळे इथं बघा, कॅटॅनिक म्हणजे पॉझिटिव्ह आणि कॅटॅनिक रॅडिकल्स आर कॉल्ड ॲज बेसिक रॅडिकल्स. जे सगळे H+ होते त्यांना आपण बेसिक रॅडिकल्स म्हटलेलं आहे. आणि जर दुसरं आपण बघितलं तर अनायनिक जे रॅडिकल्स आहेत, अनायनिक रॅडिकल जे असतात किंवा आयनिक रॅडिकल असं जरी आपण म्हटलं तर ते सुद्धा कसे असतात, ॲसिडिक रॅडिकल्स असतात. कारण यांच्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, जसं की OH-. तर हा पार्ट आपण मागच्या
चॅप्टरमध्ये शिकलेला आहे, जो की तुम्ही लास्ट पार्ट ऑफ युअर टॉपिक रॅडिकल्स. आता त्याचा जर तुम्ही चार्ट बघितला, मी थोडंसं मागच्या याच्यामधलं तुम्हाला चार्टचं थोडंसं अवलोकन करून देतो की तुम्ही जे काही चार्ट बघितलेले आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपण बघूयात. सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव H प्लस ॲज अ बेसिक रॅडिकल इन देअर मॉलिक्यूल. दीज आर कॉल्ड ॲज ॲसिड्स. बघा आता, some compounds are seen to have OH minus as the acidic radical in their molecules. All these compounds are bases. हे पान नंबर 58 वर ॲक्च्युली तुमचा जो चार्ट आपण स्टडी केला आहे त्या चार्टच्या नंतर इमिजिएटली आपण जे आयडेंटिफाय करणार आहोत ते हे आहे. H प्लस वाले जे आहेत सगळे हे ॲसिड्समध्ये मोडणार आहेत. मी तुम्हाला स्पेसिफिकली चार्टमध्ये करून दाखवलं होतं. जे OH मायनस कंटेंट आहेत ते सगळे बेसमध्ये असणार आहेत आणि ज्यांच्यामध्ये H प्लस पण नाही आहेत बघा, दे हॅव बेसिक रॅडिकल्स अदर दॅन H प्लस अँड ॲसिडिक रॅडिकल्स अदर दॅन OH. म्हणजे अदर दॅन म्हणजे ज्याच्यामध्ये OH पण नाही आणि H प्लस पण नाही असे जे आहेत त्यांना काय म्हटलेलं आपण, ऑल दे आर कॉल्ड ॲज सॉल्ट्स. त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, सॉल्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या चार्टवरून तुमच्या असं लक्षात येईल की ज्याच्यामध्ये H प्लस होते त्यांना आपण ॲसिड म्हटलंय, ज्याच्यामध्ये OH मायनस आयन्स होते त्यांना आपण बेस म्हटलंय आणि ज्याच्यामध्ये नायदर H प्लस नॉर OH मायनस दोज आर कॉल्ड ॲज सॉल्ट्स. अँड देन हिअर ॲज आय जस्ट टोल्ड यू इन द प्रिव्हियस पार्ट, हिअर यू कॅन हॅव द बेसिक रॅडिकल्स. बघा हा चार्ट तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही रॅडिकल शिकत असताना आपण आत्ताच काही भाग याचा रेफर करण्यासाठी मुद्दाम तुम्हाला दाखवतोय. आपण जो आता प्रामुख्याने जो भाग बघितला तो हा होता H प्लस आयन, ज्याला आपण बेसिक रॅडिकल म्हटलंय. आणि आपण जर OH मायनसवर जर फोकस केला तर हा हायड्रॉक्साईड आहे, त्याला आपण हायड्रॉक्सिल ग्रुप असं देखील म्हणत असतो. हा बेसिकली ॲसिडिक रॅडिकल्समध्ये मोडतो. बघा, ॲसिडिक रॅडिकल्समध्ये ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तो ॲसिडिक रॅडिकल, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो बेसिक रॅडिकल्स. आता एवढे सगळे तुम्ही रॅडिकल्स शिकलेले आहेत बरं का, हे सगळे तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये झालेले आहेत. पण तुम्हाला थोडंसं पुढचे कंपाऊंड ओळखी हवेत, ते लक्षात राहावेत, त्यांचे फॉर्म्युले कसे आलेत हे समजून यावं, हे लक्षात घेता यावं म्हणून हा मी चार्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. सो दिस इज व्हॉट अबाउट दी ionic compounds and ions. Now while studying this ionic compound, as usual we are very much familiar with the compound called as NaCl. आपल्या सर्वांना परिचयाचं असलेलं ज्याला आपण कॉमन सॉल्ट असं म्हणतो. दिस इज द मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ आयोनिक कंपाऊंड. हे काय आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. या आयोनिक कंपाऊंडमध्ये आपण दोन प्रकारचे आयन्स बघतो, ज्याला आपण Na प्लस अँड Cl मायनस. सो दीज टू आयन्स विच वी हॅव स्टडीड इन दिस कंपाऊंड. या कंपाऊंडमध्ये कॉमन सॉल्टमध्ये ज्याचं नाव आहे सोडियम क्लोराईड. याचं नाव काय आपल्याला काय म्हणता येईल, द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज, केमिकल नेम इज सोडियम क्लोराईड. हे जे कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. हे Na प्लस कसे तयार होतात, Cl मायनस कसं तयार होतं आणि मग यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. मग हा बॉन्ड कशा पद्धतीने तयार होतो हे आपल्याला या पुढच्या भागात शिकायचं आहे, ज्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या साह्याने शिकायचं आहे. सो हिअर इन द नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दी आयोनिक कंपाऊंड्स. मग आता आपल्याला आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, पान नंबर 59 वर बघा सर्वजण. पान नंबर 59 वर आपल्याला आयोनिक कंपाऊंड्स स्टडी करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सोडियम क्लोराईडचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. द मॉलिक्यूल ऑफ एन आयोनिक कंपाऊंड हॅज टू कॉन्स्टिट्युएंट्स नेमली ॲज कॅटायन्स अँड anions. There is a force of attraction between these ions as they are oppositely charged and that is called as ionic bond. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपलं मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल कोणतं होतं, सोडियम क्लोराईड. या सोडियम क्लोराईडमध्ये तुम्ही काय काय बघितलं,
कोणते कोणते चार्ज पार्टिकल्स बघितले किंवा आयन्स बघितले, आणि यांच्यामध्ये काय असतो, बॉन्ड असतो. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन मस्ट बी देअर अँड दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. नाव बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वन पॉझिटिव्ह चार्ज ऑन कॅटायन अँड वन निगेटिव्ह चार्ज ऑन अनायन मेक्स वन आयोनिक बॉन्ड. आत्ताच मी तुम्हाला वरती करून दाखवलं की सोडियम आणि क्लोरीनमध्ये कसा बॉन्ड तयार होतो. आता ही आपण जस्ट याला रिप्रेझेंट केलं होतं मी तुम्हाला एका रेषेने. असं रिप्रेझेंट करत नसतो आपण, जेव्हा केमिस्ट्री स्टडी करतो तेव्हा असं रिप्रेझेंट करत नाही, पण काहीतरी फोर्स एक्झिस्ट होतं हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला जस्ट असं दाखवलं होतं. तर आता ॲक्च्युली याच्यामध्ये फॉर्मेशन कसं होतं, काय होतं, हे आपल्याला शिकण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची कन्सेप्ट वापरायची आहे, आणि जी की आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहोत. तर ती कशी आहे, काय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक आकृती दिलेली पान नंबर 59 वर बघा. हियर दिस फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड NaCl युजिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा वापर करून कसं बॉन्ड तयार होतो ते बघायचं आपल्याला. लुक हियर, दिस सोडियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर ॲज 11. आपल्याला माहिती याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. 11 म्हणजे प्रिव्हियस टॉपिकमध्ये आपण शिकलेलो आहे. अकॉर्डिंग टू बोर्स atomic theory, this electronic configuration of sodium can be written as 2,8,1. Now every element wants to attain the octet, that means it wants to be a stable. तो काय करत असतो, प्रत्येक जो एलिमेंट असतो हा स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ते करण्यासाठी त्याची ऑक्टेट कंप्लीट पाहिजे. आता बघा, हा जो सोडियम आहे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन इथे देऊन टाकणार आहे. देणे म्हणजे काय, सोडून देणार आहे. सोडणे म्हणजे लिव्हिंग. सो सी हियर, ऑलमोस्ट दिस लास्ट इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इज दिस इलेक्ट्रॉन इज लिव्हिंग. सो व्हेन इलेक्ट्रॉन लिव्स, दॅट ॲटम हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, तो काय तयार असतो, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो. म्हणून सोडियमचं जे काही पॉझिटिव्ह आयन मिळाल्यानंतरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8. मीन्स नाव इट इज अ स्टेबल वन. व्हाय, बिकॉज वी कॅन से नाव इट्स ऑक्टेट इज completed, but showing this radical sign of Na+. Now chlorine, whose atomic number is 17. ज्याचा atomic number किती आहे, 17 आहे. 2,8,7. जर आपण बेरीज करून बघितली, 8 आणि 2 10 आणि 7 17. आता rather than leaving this, it wants to wants to take one more electron. 7 इलेक्ट्रॉन सोडून देण्यापेक्षा त्याला 1 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोयीचं आहे. म्हणून तो काय करतो, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, किंवा असं म्हणूयात की तो रिसीव्ह करतो. ही इज गोइंग टू टेक. बघा इथे काय केलेलं आहे, 1 इलेक्ट्रॉन जो आहे हा त्यांनी रिसीव्ह केला आहे. रिसीव्ह केला आहे म्हणजे त्याच्याकडे दिशा दाखवली बघा, हा असा, आणि इथे हा इलेक्ट्रॉन आलेला आहे. आणि हा इलेक्ट्रॉन इथे आल्यामुळे इथं काय तयार झालं, आता इथे ऑक्टेट कंप्लीट झाली. बघा इथं जे काही इलेक्ट्रॉन्स होते, नाउ सी हियर, इथं एकच इलेक्ट्रॉन होता आधी, आणि हा इथला येऊन इथं मिळाला, आणि मग काय तयार झालं इथे, यू कॅन ऑब्झर्व हियर, ऑक्टेट इज completed 2,8,8. But while completing the octet, it has one more electron, hence the charge is negative. It has one less electron, and hence sodium has positive charge and chlorine has negative charge. Now when these two gets combined, when we are going to mix this Na and Cl, so here ha positive जो आहे Na plus combines with Cl minus, इथे 1 इलेक्ट्रॉनची जागा शिल्लक आहे आणि इथे 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. मग काय होतं, इकडून यांची देवाणघेवाण झाल्यानंतर here you can observe this bond is formed, and this bond, while one electron, better we can say this positive ion and negative ion combines together to form the ionic bond. मग इथं आपल्याला असं म्हणता येईल की या पॉझिटिव्ह मुळे आणि या निगेटिव्ह मुळे यांच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, आयोनिक बॉन्ड तयार झालेला आहे. सो दिस इज व्हॉट अबाउट दी फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड विथ electronic configuration.
Now there is a question in your minds, what type of question will be there in examination. So as far as examination point of view is concerned, this electronic configuration and formation of ionic compound better with respect to the sodium chloride, rather than having another example in the examination. Here the example of sodium chloride, formation of sodium chloride using electronic configuration, this question will be asked for 3 marks. तुम्हाला किती मार्काला विचारलं जाऊ शकतं? 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. हा 3 मार्कांसाठी प्रश्न आला तर तुम्हाला संपूर्ण आकृती काढावी लागते. 1, 2 and 3. All these 3 stages you have to draw and you have to explain with little explanation so that you will get the 3 marks for it. But sometime if you focus if you revise what we learned today, जर आपण आज थोडंसं रिवाइज केलं की आपण काय शिकलो, तर याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगतोय. तर इथे तुम्हाला आयोनिक कंपाऊंडची व्याख्या येऊ शकते, आयोनिक बॉन्डची व्याख्या येऊ शकते. क्वेश्चन नंबर 2 जो असतो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला या आयोनिक बॉन्डची व्याख्या येऊ शकेल. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड. त्याचबरोबर तुम्ही जर अजून पाठीमागे आलात तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे रॅडिकल्स आहेत, आता रॅडिकल्स तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये शिकलात तर सगळेच्या सगळे रॅडिकल पाठ करत बसायची गरज नाही तुम्हाला दरवेळेस, कारण हे आता अंडरस्टूड आहेत की हे तुम्ही शिकलेलं आहात. तर इथे पुन्हा तुम्हाला ॲसिड म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अन ॲसिड फॉर 2 मार्क्स, डिफाईन ॲसिड अँड बेस. तर काय आली पाहिजे व्याख्या आपली, बघा मी तुम्हाला थोडंसं रिवाईज करतोय आपला चॅप्टर. आपण आज काय शिकलोय तो मी थोडंसं रिवाईज करतोय. ज्याच्यामध्ये H+ आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ॲसिड. ज्याच्यामध्ये OH- आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, बेस. आणि ज्याच्यामध्ये दोन्ही नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, सॉल्ट. तर ही कन्सेप्ट तुम्हाला 2 मार्काला विचारली जाऊ शकते की डिफाईन ॲसिड अँड बेस. सो हिअर व्हॉट वी हॅव टू राईट द कंपाऊंड विच आर हॅव्हिंग H+ ions, those are called as acids. Those who are having OH-, those are called as bases. आणि आत्ताच आपण बघितलं की ॲसिडिक रॅडिकल्स म्हणजे कोण आणि बेसिक रॅडिकल्स म्हणजे सुद्धा कोण, याची सुद्धा व्याख्या. किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्समध्ये तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॅटॅनिक रॅडिकल्स ही जी ओळ आहे ना ही फार महत्त्वाची आहे. द कॅटॅनिक रॅडिकल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज बेसिक रॅडिकल्स. ही ओळ तुम्ही ॲक्च्युली तसं पाहिलं तर तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये शिकलात, परंतु रिव्हिजनसाठी मी मुद्दाम तुम्हाला घेतली की रॅडिकल्स काय आहेत हे जर कळलं तर आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो हे पण कळतं, तुम्हाला लक्षात येतं. आणि हा चार्ट तुम्हाला कोणी विचारणार नाही, परंतु या चार्टमध्ये काही उदाहरणं काढले. समजा तर मी इथे H2SO4 काढलं, NaCl काढलं आणि तुम्हाला म्हटलं की NaOH काढलं, हे 3 दिले आणि तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते रॅडिकल्स दिसतात ते लिहा, ॲसिडिक कोणते आणि बेसिक कोणतं. तर आता आपण हे चार्ट पूर्ण फिलअप केलेलं आहे. कधी कधी असं येऊ शकतं की ऑड मॅन आउटमध्ये H2SO4 द्यायचं. बघा ऑड मॅन आउटचा जर प्रश्न विचारला तर H2SO4, HBr, HNO3 आणि NaOH किंवा KOH. मी ऑड मॅन आउट ओळखू यावं म्हणून मुद्दाम त्याला गोलमध्ये केलं. काय ऑड मॅन आउट असेल बरं, तर तुमच्या असं लक्षात येईल की ऑल these 3, नायट्रिक ॲसिड, दिस हायड्रोजन ब्रोमाइड अँड सल्फ्युरिक ॲसिड, ऑल these आर हॅव्हिंग H+ ions, whereas this KOH that is पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्यात OH- आहे, म्हणजे हा काय झाला, बेस आहे. आणि हे 3 काय झाले, ॲसिड आहे. मग ऑड मॅन आउट कोण झालं, बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न सांगतोय. हा 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारला जाऊ शकतो. आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट. सो हिअर ऑल these 3 आर ॲसिड्स whereas this KOH इज अ बेस. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक आपल्याला बघावा लागेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आज आपण जे काही शिकलो त्याच्यावर तुम्हाला रिवाईज करा, चॅप्टर वाचून काढा. काही शंका आली तर यू कॅन आस्क मी in my personal mobile number, on my personal WhatsApp number. You can ask your doubt. So we will meet in the next period. Till then, goodbye.